नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूषण पाटील स्वागत क्लासेसमध्ये आपले स्वागत करतो। आज आपल्याला इयत्ता 9वीची या ठिकाणी टाइप्स ऑफ सेट पाहिजे। अतिशय सोपा भाग आहे बघा। टाइप्स ऑफ सेटमध्ये सिंगल टोन सेट आहे, EMT सेट किंवा त्याला नल सेट पण म्हणतो, तसेच फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट। या पद्धतीने आपल्याला हे 4 सेट जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे। याच्यामध्ये बघा या ठिकाणी दिलं आहे सिंगल टोन सेट आहे। याच्यामध्ये काय दिलं आहे, A इज द सेट ऑफ इवन प्राइम नंबर्स। A इज इक्वल टू या ठिकाणी काय दिलं आहे, कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 दिलेला आहे। बघा की सिंगल टोन सेट म्हणजे काय की ज्यामध्ये फक्त एकच एलिमेंट असतं ते असं सिंगल टोन सेट। आता इव्हन प्राइम नंबर, आता इव्हन प्राइम नंबर तुम्हाला सांगितलं तर फक्त तो एकच आहे, तो इव्हनही आहे आणि तो प्राइम आहे। कुठला नंबर आहे, 2 आहे। तसेच एम्प्टी सेट और नल सेट। आता एम्प्टी सेट म्हणजे काय, त्याला रिक्त संच म्हणतात। म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये कुठलाच एलिमेंट, एकही एलिमेंट नसतो, तो असतो एम्प्टी सेट, त्यालाच म्हणतो नल सेट। आता या ठिकाणी दिलेला आहे एम्प्टी सेट और नल सेट। या ठिकाणी काय दिलं आहे, B इज अ सेट ऑफ x all x such that x is a natural number between 2 and 3। आता 2 and 3 मध्ये नैसर्गिक नॅचरल नंबर कुठला आहे हे आपण सांगू शकतो का, नाही। 2 आणि 3। आता या ठिकाणी 1 2 3 हे काय 1 2 3। आता 2 आणि 3 च्या दरम्यान कुठला आहे या ठिकाणी नैसर्गिक संख्या, नाही। 2 आणि 3 मध्ये या ठिकाणी कुठली नैसर्गिक संख्या नाहीये, म्हणून हा संच काय रिक्त संच किंवा याला आपण एम्प्टी सेट किंवा नल सेट आपण याला या ठिकाणी म्हणतो। आता या ठिकाणी एम्प्टी सेट जो आपल्याला दर्शवायचा असतो तो कशा पद्धतीने, या ठिकाणी B इज इक्वल टू एकही एलिमेंट या ठिकाणी नाही, म्हणजेच हा काय आहे या ठिकाणी एम्प्टी सेट आहे। तसेच या पद्धतीने किंवा या पद्धतीने आपण दाखवू शकतो। ह्या साइनला आपण म्हणतो फाय म्हणतो, का म्हणता फाय, या पद्धतीने। तसेच फायनाइट सेट। आता या ठिकाणी फायनाइट सेट दिलेला आहे, काय फायनाइट सेट या ठिकाणी दिला आहे की C इज इक्वल टू ऑल P सच दॅट P इज अ नंबर फ्रॉम 1 to 22 डिवाइड बाय 4। आता 1 to 22 किती डिवाइड बाय 4 असे या ठिकाणी आपल्याला हे बघायचं। मग फायनाइट म्हणजे काय की जे आवर्त असतं, म्हणजे जे या ठिकाणी स्टॉप होऊन जातं ते असतं फायनाइट सेट। बघा या ठिकाणी कशा पद्धतीने C इज इक्वल टू 4 8 12 16 आणि 22। आता 1 ते 22 मध्ये की ज्याला 4 ने भाग जाईल, 4 ने डिवाइड होईल अशा संख्या। आता या ठिकाणी 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20। या ठिकाणी आपण जर 20 ला जर 4 ने डिवाइड केलं तर आपल्याला अंक मिळतो, डिजिट मिळतो। 16 ला जर 4 ने डिवाइड करता येतं, 12 ला पण 4 ने डिवाइड करता येतं आणि 8 ला पण आणि 4 ला पण, या पद्धतीने। मग 1 to 22 मध्ये हे नंबर काय आहे, डिव्हिजिबल बाय 4। कोणकोणते आहे, 4 8 12 16 and 20, या पद्धतीने। आता इनफायनाइट सेट काय असतं, तर इनफायनाइट सेट म्हणजे काय की आता या ठिकाणी n नॅचरल नंबर, जर आपण नॅचरल नंबर जर घेतला तर नॅचरल नंबरची सुरुवात 1 पासून सुरू होते, 1 2 3 4, तर काय इन्फिनिटी अनंतापर्यंत असते, आपण ते काउंट करू शकत नाही। या पद्धतीने हे 1 2 3 अनंतपर्यंत, म्हणजे याला आपण काय म्हणतो इनफायनाइट सेट, या पद्धतीने। तसेच आपल्याला या ठिकाणी बघायचं की इक्वल सेट, अतिशय सोपं आहे। आता इक्वल सेट मध्ये काय असतं की एक उदाहरण घेऊ आपण। या ठिकाणी A इज इक्वल टू किंवा A इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन। आता लिसन या शब्दामध्ये काय आहे या ठिकाणी, LISTEN। तसेच पुढचा जो आहे B इज अ
set of all y such that y is a letter of word silent. या ठिकाणी b इज इक्वल टू या ठिकाणी काय दिलं आहे, s आहे, i आहे, l आहे, e आहे, n आहे, t आहे. तर याच्यामध्ये काय की दोघांमध्ये इलेमेंट सेम आहेत. इलेमेंट काय आहेत, सेम आहेत. म्हणजे दोघं काय या ठिकाणी दोघं सेट a इज इक्वल टू b, दोघं सेट काय इक्वल आहेत. म्हणून या ठिकाणी आपण याला इक्वल सेट म्हणतो. कसं बघा, या ठिकाणी या सेटमध्ये या ठिकाणी l आहे, या ठिकाणी l आहे, या ठिकाणी i आहे, या ठिकाणी i आहे, s आहे, s आहे, e आहे, e आहे, n आहे, n आहे आणि t आहे, t आहे. म्हणजे जे ऑर्डर इम्पॉर्टंट नाही आहे, ते जे वर्ड्स आहेत हे जरी वेगळे राहिले, परंतु या ठिकाणी हा काय आहे शब्द, लिसन आणि या ठिकाणी सायलेंट आहे. मग या ठिकाणी जे अल्फाबेट या ठिकाणी जे दिलेले आहेत हे काय आहेत, या ठिकाणी सेम आहेत. त्यांची ऑर्डर जरी वेगळे राहिले तर या ठिकाणी काय इम्पॉर्टंट नसते, ऑर्डर इम्पॉर्टंट नसते हे आपल्याला माहिती आहे. म्हणून दोघांमध्ये शब्द काय आहेत, त्या ठिकाणी सारखे आहेत. म्हणून या ठिकाणी इलेमेंट जे आहेत ते सारखे आहेत. म्हणजेच या ठिकाणी a इज इक्वल टू सेट b. या पद्धतीने आपण समजून घेतलं. अतिशय सोपा भाग होता. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 ला सुरुवात करू. या ठिकाणी आपल्याला decide which of the following are equal set and which are not, justify your answer. आता या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये हा जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला कोणता इक्वल सेट आहे किंवा नाही ते आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. तर या ठिकाणी दिलेलं आहे की a इज इक्वल टू किंवा a इज अ सेट ऑफ ऑल x such that 3x minus 1 इज इक्वल टू 2. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला, हिअर (3x minus 1 is equal to 2). आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं की हा -1 ला इकडे दुसऱ्या बाजूला आणायचं आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळेल 3x is equal to 2. हा -1 या बाजूला आला तर मायनसचा काय होऊन जातो, प्लस होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल 3x इज इक्वल टू 2 प्लस 1 किती झाला मिळाला आपल्याला, 3 मिळाला. तसंच या ठिकाणी आता काय की हा 3 इथं मल्टिप्लाय आला, इकडे येताना तो डिवाइडला येईल. म्हणजे x इज इक्वल टू 3/3 आपल्याला मिळाला. म्हणजेच 3 1 जा 3 म्हणजे x काय मिळाला आपल्याला 1. आता या ठिकाणी x मिळाला आपल्याला 1. तसंच या ठिकाणी पुढे दिलेला आहे की b इज अ सेट ऑफ x ऑल x such that x is a natural number but x is a neither prime nor composite. आता हे त्या ठिकाणी काय तो प्राइम ही नाही आहे आणि त्या ठिकाणी काय कंपोजिट ही नाही. मग अशी संख्या कुठली आहे, अशी जी प्राइम पण नाही आहे ती कंपोजिट ही नाही, ती अशी एक संख्या आहे 1 असते. मग या ठिकाणी आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण या ठिकाणी लिहू की a इज इक्वल टू 1 आणि या ठिकाणी आपण लिहू आपल्याला मिळाला b इज इक्वल टू 1. 1 अशी संख्या आहे की ती प्राइम ही नाही आहे आणि कॉम्पोजिट ही नाही आहे. कुठल्या नैसर्गिक संख्यांमध्ये 1 ही अशी संख्या आहे की ती संख्या काय प्राइम नाही आहे आणि कंपोजिट ही नाही, काय आहे 1. म्हणून b इज इक्वल टू 1 आपल्याला मिळालं. तसंच आपल्याला या ठिकाणी पुढे दिलेलं आहे c इज इक्वल टू काय ऑल x सच दॅट बिलोंग्स टू n x लेस दॅन 2. आता n काय आहे या ठिकाणी, हा कॅपिटल n जो दिला हा काय नॅचरल नंबर दाखवतो. म्हणजे x काय जे सर्व x आहेत ते काय नॅचरल नंबर आहेत. म्हणजे हा x म्हणजे दोनापेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे, नॅचरल नंबर 2 पेक्षा दोनापेक्षा लहान कुठली येते, 1 येते. काय येते, 1 येते. मग या ठिकाणी आपण लिहू c इज इक्वल टू 1. म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते की या ठिकाणी मिळाला आपल्याला 1, या ठिकाणी मिळाला 1, या ठिकाणी मिळाला 1. या पद्धतीने आपल्याला 1 मिळाला. म्हणजे तिघ सेट काय a b या ठिकाणी आपण लिहू शकतो a b c and c
ABC आर इक्वल सेट, आर इक्वल सेट्स या पद्धतीने आपण लिहू शकतो. म्हणून या ठिकाणी A इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, A इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी या पद्धतीने आपल्याला हे आपला आन्सर मिळाला. या ठिकाणी आपल्याला जो दुसरा क्वेश्चन दिला आहे, डिसाइड विथ द सेट A and B आर इक्वल सेट गिवन रिझन फॉर युअर आन्सर. या ठिकाणी दिलं की A इज इक्वल टू इवन प्राईम नंबर्स. आता आपल्याला सर्वांना माहिती की इवन प्राईम नंबर्स काय आहे, तर इवन प्राईम नंबर आहे 2. या ठिकाणी आपण लिहू शकतो इवन प्राईम नंबर आपण लिहू शकतो. या ठिकाणी लिहू शकतो तुम्ही सोल्युशन वगैरे टाकून. तर या ठिकाणी A इज इक्वल टू इवन प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर. आता कुठला, आता इवन प्राईम नंबर्स A इज इक्वल टू 2. आपल्या सर्वांना माहिती की 2 काय आहे, इवन प्राईम नंबर आहे. हे लक्षातच ठेवायचं आपल्याला. इवन प्राईम नंबर फक्त एकच आहे, तो आहे 2 आहे, जो इव्हनही आहे आणि प्राईम पण आहे. या पद्धतीने इवन प्राईम नंबर. तसेच या ठिकाणी दिलेलं आहे की B इज इक्वल टू, किंवा आपण याला बोलू शकतो की B इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला सोल्युशन घेऊन घेऊ. सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, 7x - 1 या ठिकाणी लिहून घेऊ आपण. 7x - 1 इज इक्वल टू 13. हा -1 ला या बाजूला आणायचा आहे, म्हणजे या ठिकाणी उरतो 7x इज इक्वल टू 13. हा मायनसचा काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल, म्हणजे 7x इज इक्वल टू 14. आणि हा 7 या ठिकाणी मल्टिप्लाय आहे, 7 आणि x काय मल्टिप्लाय होते, तर इकडच्या बाजूला येताना तो काय डिवाइड येईल, म्हणजेच x इज इक्वल टू 14 अपॉन काय 7. म्हणजे या ठिकाणी मिळतो आपल्याला 7 म्हणजे 7, 7 2 जा, म्हणजे x इज इक्वल टू काय मिळाला 2. x मिळाला 2. म्हणजे या ठिकाणी आपण B इज इक्वल टू आपल्याला मिळाला 2. आता या ठिकाणी 2A 2 आहे आणि B सुद्धा काय 2A, म्हणजेच काय दोघं सेट काय इक्वल आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो A and B आर इक्वल सेट. या ठिकाणी आपण लिहू शकतो A and B आर इक्वल सेट. आता म्हणजेच काय A इज इक्वल टू B. या पद्धतीने अतिशय सोपा प्रश्न होता हा, लिहू शकता, टेक अ स्क्रीनशॉट. आता या ठिकाणी जो पुढचा क्वेश्चन आहे तो आहे विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स Y. तर एम्प्टी सेट आहेत का, तर का बघा. या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की पहिला सुरुवातीला आपल्याला दिलेला आहे A is a set of all A such that A is a natural number smaller than 0. आता 0 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे, नाही. 0 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठलीच नाहीये. तर त्या ठिकाणी मग या ठिकाणी हा काही एम्प्टी सेट आहे. 0च्या अगोदर कुठलीच नॅचरल नंबर येत नाही. म्हणून या ठिकाणी A इज इक्वल टू काय आहे, एम्प्टी म्हणजे काय रिक्त संच आहे, किंवा याला आपण फाय पण म्हणू शकतो. तसंच या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण लिहू शकतो की A इज an empty सेट. या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहू शकतो. तसेच आपल्याला पुढचं दिलं आहे की B इज इक्वल टू काय दिलं आहे, ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 दिला आहे, म्हणजेच काय 0 स्क्वेअर येणार आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो हिअर 0 स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे हा x जो आहे हा x 0 आहे, म्हणजे 0 स्क्वेअर काय 0च आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो, म्हणजे हा
या ठिकाणी हा या सेटमध्ये काय येतोय 0 येतोय म्हणजे हा एम्प्टी सेट नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू की b इज इक्वल टू 0. या ठिकाणी एक 1 इलेमेंट्स येतो आहे, या ठिकाणी 1 इलेमेंट येत आहे म्हणून हा एम्प्टी सेट नाही. म्हणून या ठिकाणी आपण लिहू b इज नॉट an एम्प्टी सेट. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. तसंच पुढचं दिलेलं आहे c इज इक्वल टू ऑल x सच दॅट 5x minus 2 is equal to 0, x belongs to n. x belongs to n दिलेला आहे. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला सुरुवातीला, तर या ठिकाणी आपण हिअर काय करू, या ठिकाणी 5x या ठिकाणी घेऊन घेऊ आपण की 5x minus 2 is equal to 0. या पद्धतीने सुरुवातीला लिहून घेतला आणि नंतर काय या ठिकाणी हे घेतल्यानंतर 5x, आता हा जो -2 इकडच्या बाजूला मायनसचा काय झाला प्लस झाला, इकडच्या बाजूला तो मायनसचा काय होईल प्लस होईल, म्हणून या ठिकाणी हा 2 घेतला, हा -2 इकडच्या बाजूला येताना प्लस झाला. तसेच या ठिकाणी x इज इक्वल टू 2/5, इथं हा 5 मल्टिप्लायला आहे, इकडच्या बाजूला येताना काय होतो डिवाइडला आहे म्हणजे 2/5. म्हणजे या ठिकाणी x जो दिला आहे हा x काय आहे नॅचरल नंबर आहे आणि कधीही नॅचरल नंबर कसे असतात अपॉन मध्ये नसतात. काय ते नॅचरल नंबर कधी काय असतात रॅशनल नंबर नसतात म्हणजे अपॉन मध्ये नसतात. म्हणून x इज इक्वल टू x काय मिळाला आपल्याला 2/5 आणि x काय दिला आहे n दिला आहे, n म्हणजेच काय कॅपिटल n म्हणजेच काय नॅचरल नंबर आपल्याला दिला आहे म्हणजेच हा अपॉन मध्ये आहे. तर हा अपॉन मध्ये आहे म्हणजेच काय हा रॅशनल आहे. म्हणजेच या ठिकाणी या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहू शकतो की हा काय एम्प्टी सेट आहे. म्हणजेच हा x इज इक्वल टू नॅचरल नंबर नाही आहे, म्हणजेच हा काय रिक्त संच आहे, एम्प्टी सेट आहे, म्हणजेच त्याला आपण नल सेट बोलतो. मग या ठिकाणी आपण लिहून घेऊ बट x इज इक्वल टू 2/5 मिळाला आपल्याला, x इज इक्वल टू 2/5 मिळाला, is not a natural number. म्हणून या ठिकाणी c इज इक्वल टू काय आला एम्प्टी सेट आला. x काय नैसर्गिक संख्या नाही या ठिकाणी आलेलं नाही, म्हणजे 1 2 3 असं कुठला तरी एखादा नंबर आला असता 1 2 3 पुढे 1च्या पुढे कुठलाही नंबर आला असता या ठिकाणी तो नॅचरल नंबर राहिला असता. हा अपॉन मध्ये आहे या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी c इज इक्वल टू काय नल, म्हणजेच काय हा एम्प्टी सेट आला. हा काय या ठिकाणी हा एम्प्टी सेट आहे. ओके, या पद्धतीने म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो c इज an empty set. या पद्धतीने आता आपण या ठिकाणी जो चौथा क्वेश्चन आहे दिलेला, राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट आर फायनाइट और इन्फायनाइट. आता फायनाइट और इन्फायनाइट सेट या ठिकाणी दिला आहे की A इज अ सेट ऑफ x all x such that x less than 10, x is a natural number. आता या ठिकाणी दिलेला आहे की 10 पेक्षा लहान आणि x काय आहे, x हा नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर आहे. तर x हा नॅचरल नंबर आहे ते पण काय लेस दॅन, मग x हा नॅचरल नंबर आहे म्हणजे 10 पेक्षा लहान. तर 10 पेक्षा लहान कोणत्या संख्या त्या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9, तर 10 पेक्षा लहान म्हणजे या ठिकाणी हिअर a इज इक्वल टू x, या ठिकाणी a इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये काय 1 2 3 4 5 6 7 8 9. या पद्धतीने काय का 9 पर्यंत घेतलं, बिकॉज हिअर लेस दॅन काय 10 आहे म्हणजे या ठिकाणी काय 10 पेक्षा लहान आहे. x काय आहे 10 पेक्षा लहान आहे असल्या कारणाने आणि तो काय आहे नॅचरल नंबर आहे, म्हणून आपण या ठिकाणी 1 to 9 पर्यंत लिहिलं. तसेच या ठिकाणी द नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए आर लिमिट अँड कॅन बी काउंट. आता या ठिकाणी हा फायनाइट सेट आहे, ए इज अ फायनाइट सेट
आणि फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेटमध्ये काय की फायनाईट सेटमध्ये जे आपण मोजू शकतो, ज्याला लिमिट असते, जे काउंट करू शकतो ते असतात फायनाईट सेट. इनफायनाईट सेट म्हणजे काय जे काउंट करू शकत नाही ते असतात इनफायनाईट सेट. मग या ठिकाणी हा फायनाईट सेट आहे का, बिकॉज आपण नॅचरल नंबर किती 10च्या लेस दॅन 10 म्हणजे 10पेक्षा लहान, 10पेक्षा लहान जे आहेत ते आपण या ठिकाणी मोजू शकतो या पद्धतीने. तसेच पुढचं आहे बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट ऑल वाय सच दॅट वाय लेस दॅन -1 y इज अन इंटिजर. आता या ठिकाणी काय आहे, -1 दिलेला आहे म्हणजे -1 पेक्षा लहान आणि y काय आहे, y आहे -1 पेक्षा लहान आणि y आहे y इज अन इंटिजर दिलेला आहे. मग इंटिजर दिलेला आहे आणि x पेक्षा लहान -1 पेक्षा लहान दिला आहे. मग -1 पेक्षा लहान इंटिजर कुठला, त्या ठिकाणी -2 -3 -4 म्हणजे जसं आपण -1 -2 -1 पेक्षा लहान -2 -2 पेक्षा लहान -3 -3 पेक्षा काय -4 पेक्षा लहान काय -5 म्हणजे -1 पासून त्या ठिकाणी काय -1 पेक्षा लहान सांगितलेलं आहे. म्हणजेच आपण त्या ठिकाणी -2 -3 -4 आणि काय तो इन्फिनिटी आपण काय मोजू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी द नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी आर अनकाउंटेबल अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. बी इज अन इनफायनाईट सेट. बघा आपण मोजू शकतो का, तर त्यांनी म्हटलेलं आहे की लहान, मग असे अनेक आहेत, त्यांची लिमिट नाही आहे, अनलिमिट आहे आणि काय त्या ठिकाणी अनकाउंटेबल पण आहे. म्हणून त्या ठिकाणी हा काय सेट आहे, बी सेट. हा बी इज अन इनफायनाईट सेट. या पद्धतीने आपण हे लिहू शकतो. तसेच पुढचा दिला आहे सी इज इक्वल टू काय, सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9. क्लास काय तुमचा 9 दिलेला आहे. तर क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुमच्या वर्गातील जे 9वीचे स्टुडंट आहेत त्या ठिकाणी सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेतील 9वीचे विद्यार्थी तुम्ही मोजू शकतात का, हो मोजू शकतात. काउंटेबल आहे, किती आहेत हे तुम्ही मोजू शकतात. म्हणून या ठिकाणी हा काय फायनाईट सेट आहे. जे काउंट करू शकतो ते फायनाईट सेट आणि जे काउंट करू शकत नाही काय असतात ते काय असतात, इनफायनाईट सेट असतात. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो द नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल इज लिमिट अँड कॅन बी काउंटेड. त्या ठिकाणी तुम्ही मोजू शकतात आणि काय लिमिट असते ते तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही मोजू शकतात, काउंट पण करू शकतात. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, सी इज अ फायनाईट सेट. सी काय आहे, हा फायनाईट सेट आहे. तसेच पुढचा आहे या ठिकाणी चौथा आहे सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता तुमच्या गावातील जे लोक आहेत त्यांचा जर संच जर केला तर त्या ठिकाणी काय तुम्ही मोजू शकतात, किती आहेत काय आहे ते तुम्हाला काउंट करता येईल. ते लिमिटेड असतात. म्हणजे त्या ठिकाणी द नंबर्स ऑफ पीपल इन व्हिलेज इज लिमिटेड अँड कॅन बी काउंट. आता कॅन बी काउंटेड त्या ठिकाणी काय आपण मोजू शकतो. म्हणजे मोजू शकतो म्हणजेच काय फायनाईट. म्हणजेच गिवन सेट इज अ फायनाईट सेट. जे आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो, जे लिमिट्स असते ते काय असतात, फायनाईट सेट. तसंच त्या ठिकाणी पुढे आहे सेट ऑफ ॲपरेटस इन लॅबोरेटरी. द नंबर ऑफ ॲपरेटस इन द लॅबोरेटरी आर लिमिट अँड कॅन बी काउंटेड. हा आहे फायनाईट सेट. कसं, कारण की लॅबोरेटरीमधील जी उपकरणं असतात, प्रयोगशाळेमधील जी उपकरणे असतात, त्या प्रयोगशाळेतील उपकरणे आपल्याला काय करू शकतात, आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो. म्हणून या ठिकाणी जे सेट ऑफ ॲपरेटर्स इन लॅबोरेटरी आहे की त्याच्यामध्ये जी म्हणजे प्रयोगशाळेतील जी उपकरणे आहेत हे आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. आणि ते काय त्या ठिकाणी लिमिट अँड कॅन बी काउंट. म्हणून हा काय आहे, फायनाईट सेट आहे. ओके, या पद्धतीने. तसेच सेट ऑफ होल नंबर्स. आता सेट ऑफ होल नंबर्स या ठिकाणी समजून घ्या. आपण घेतलं डी इज इक्वल टू काय 0, होल नंबर 0ने सुरुवात होतात, 0 1 2 3 आणि काय इन्फायनाईट. कारण की आपण काय मोजू शकत नाही ते, म्हणजेच काउंट करू शकत नाही. म्हणजेच द नंबर ऑफ
एलिमेंट्स इन द सेट ऑफ होल नंबर्स आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. ते आपण मोजू शकत नाही, ते अनंतापर्यंत. आपल्याला माहिती आहे की होल नंबरची सुरुवात होते 0 पासून. 0 1 2 3 4 तर अनलिमिटेड किंवा इन्फायनाईट म्हणजे ते अनंतापर्यंत असतात. म्हणजेच हा सेट काय आहे, गिवन सेट इज अँड काय आहे, इन्फायनाईट सेट आहे. म्हणजेच काय, इन्फायनाईट सेट आहे. तसेच सेट ऑफ रॅशनल नंबर. आता सेट ऑफ रॅशनल नंबर म्हणजे तेच येणार या ठिकाणी जे रॅशनल नंबर जे असतात ते पण कसे असतात, अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल असतात. ह्या पद्धतीने रिझन लिहून द्यायचं तुम्ही. आणि तसंच या ठिकाणी गिवन सेट इज अँड इन्फायनाईट सेट. या पद्धतीने आपण हे एक्सरसाइज अतिशय सोपी होती, आपण समजून घेतलं. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.